जय शिवराय. आत्ता आम्ही पिंपला हा दुर्ग करण्यासाठी चाललेलो आहे. आता पहाटेचे 6 वाजलेत. आज 7 मार्च 2026 या दिवशी आम्ही आता अजून उजेडलेलं नाही आहे. 6 वाजलेत तरी आपल्याला चंद्रप्रकाशात आम्ही चाललेलो आहे. चला आता जाऊया आपण थोड्या वेळाने उजेडून, मग बाकीचं सगळं व्हिडिओ तुम्हाला दाखवेल. चला तर माझ्यावर शेवटपर्यंत राहा. हे पहा, सकाळचं रम्य वातावरण. आता तांबड्या फुटायला लागलेलं आहे. अतिशय सुंदर असं वातावरण आणि पहाटे 6च्या दरम्यान आम्ही ट्रेक चालू केलेला आहे. पिंपला दुर्ग. पिंपळा दुर्ग हा अनेक वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. कोणी त्याला कंडाणा किल्ला म्हणतात, कोणी कंडाळा म्हणतात, तर स्थानिक लोक पोकळ पडलेला डोंगर म्हणतात. असा हा वेगवेगळ्या नावाने स्थानिकांना माहीत असलेला किल्ला खास भटक्यांना देखील अल्पपरिचित असा आहे. एकतर हा किल्ला खूप आडवळणारा महामार्गापासून खूप आत आहे. येथे पोहोचण्यासाठी दळणवळणाच्या साधनांमध्ये सातत्याचा तसा अभावच आहे. त्यामुळे पिंपळादुर्ग म्हणजे पिंपळगडाला भेट देण्यासाठी स्वतःचे वाहन असणे जास्त सोयीस्कर ठरते. पिंपला दुर्गाची आमची सफर 6 वाजता चालू झालेली आहे आणि आता थोडंसं उजेडायला लागलेलं आहे. आपण पाहतात या ठिकाणी तांबड्या फुटायला लागलेला आहे आणि हा समोर आपल्याला दिसतोय तो पिंपला आणि या ठिकाणी आहे चंद्र. हा चंद्र आणि हा पिंपला. चला तर आता पिंपल्याची सफर आपली सुरू झालेली आहे. चला जाऊया पिंपला. कळवण तालुक्यात पिंपलागड येत असला तरी तो तसा बागरांमध्ये म्हणजे सटाणा तालुक्याशी जास्त जवळीक राखून आहे. अगदी अंतर्भागात असलेल्या या किल्ल्यावर इतर कोणत्याही किल्ल्यावर आढळणाऱ्या नेड्यापेक्षा अधिक मोठे नेडे आहे. त्यामुळे हे निसर्गरम्य भौगोलिक रचना, अर्थातच हे वैशिष्ट्यपूर्ण भरे मोठे नेडे पाहण्यासाठी एकदा तरी या ठिकाणी वाट वळवलीच पाहिजे. जय शिवराय. आत्ता पिंपऱ्यासाठी चाललेलो आहे. आजच्या भटकंतीमध्ये वेडात मराठे वीर दौडले 7. त्याचप्रमाणे आजची भटकंतीसुद्धा आमच्या 7 मावळ्यांची आहे. सगळ्यात पहिले आमचे आहेत तानाजी राजगुडे. पाठीमागून येतो आहे प्रेम नाम है मेरा प्रेम चोपडा, प्रेम कुमार तरेकर. त्यानंतर त्याच्या पाठीमागं आहेत युवराज वगदे. हे आम्हाला अमावस्या पौर्णिमेला येतात आमच्याबरोबर, पण आता म्हणले रेग्युलर येत जाऊ. त्यानंतर पाठीमागे आहेत आमचे रवी गाडे आणि पुढं आमचे 3, 4, 5 पुढं 2 जण गेलेले आहेत. पिंपळागडावर 3 वेगवेगळ्या मार्गाने जाता येते. वाटोडे, पिंपला आणि मळेगाव या 3 पायथ्यांच्या गावांमधून आपण वेगवेगळ्या मार्गाने गडावर जाऊ शकतो. सटाण्यावरून चोल्हेल, भिलाई, साल्लेल, सालोटा या किल्ल्यांच्या कातरकड्यांचे दर्शन घेत घेत तासाभरात आपण वाटोडे गावात पोहोचतो. नेढ्यामुळे अनेक डोंगरमधून आपल्याला पिंपळगड सहज ओळखता येतो. वाटोडे गावाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या खिंडीच्या उजवीकडे असलेल्या डोंगर सोंडेवरून वर चढत राहायचे. या मार्गाने आपण साधारणतः 2 तासात गडावर पोहोचतो.
जय शिवराय मित्रांनो, आता पिंपऱ्याच्या अगदी जवळ आलेले आहे. समोर दिसते ते नेडं आहे. आपल्याला महाराष्ट्रातलं सर्वात मोठं नेडं या पिंपरा दुर्गावर आहे. या ठिकाणी 2 नेडे आहेत, त्यापैकी एक जे आहे ते महाराष्ट्रातलं सर्वात मोठं नेडं आहे. थोड्याच वेळात आता आपण तिथं पोहोचणार आहोत. साधारणतः आम्ही गड प्रदर्शन चालू केलं होतं, तिथून 1 तासाभरात आम्ही आता या समोर नेड्याच्या तिथं पोहोचत आहे. हे पहा, हे पिंपऱ्यावर असलेलं नेडं पुढं आहे. ही कपार आहे. या ठिकाणी मुक्कामासाठी जागा आहे. आपण जर कधी आलात तर इथं मुक्काम करू शकता. आणि इथं खालीच पाण्याच्या टाक्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे पहा, इथं पाण्याच्या टाक्या आहेत आणि इथं मुक्कामाची जागा करू शकता तुम्ही या ठिकाणी मुक्काम. आणि हे खाली आम्ही आमची गाडी लावलेली आहे आणि तिथनं आम्ही चालत हलवलो आहे पदभ्रमण करत. पिंपऱ्या दुर्गाच्या माथ्यावरती आता थोडंच राहिलेलं आहे. बाजूने आम्ही सगळं राऊंड मारतो आहे. पिंपऱ्या गडाला संपूर्ण असा आमचा राऊंड होत आहे. आता या समोर ठिकाणी पण पहा, आपल्याला या ठिकाणी पण जाता येतं. ही पायवाट आलेली आहे. या पिंपऱ्यावर येण्यासाठी 3 मार्ग आहेत, ते मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे. जय शिवराय. पिंपला या दुर्गावरती साधारणतः गड प्रदर्शन चालू केलं होतं, त्यापासून 1 तास 10 मिनिटात आम्ही या नेड्यापाशी पोचलेलो आहे. हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं नेडं जे आहे ते ह्या पिंपरा दुर्गावरती आहे. आता आपण पाहत आहात हे सर्वात मोठं नेडं मी आता आपल्याला दाखवत आहे. अतिशय सुंदर नॅचरल नैसर्गिकरित्या पडलेलं हे नेडं आहे. हे पहा, संपूर्ण नेडं. कलवण मोगभगणी पिंपला किंवा कलवण अभोना कनाशी पिंपला यापैकी एका मार्गाने पायथ्याच्या पिंपळा गावात पोहोचायचे. किल्ल्याखालच्या पठारावरून जी डोंगरसोड पिंपळा गावात उतरली आहे, तिने 3.5 तासात आपण किल्ल्यावर पोहोचतो. या गावातून किल्ल्यावर जायला जास्त वेळ लागतो. पिंपळा गावाच्या पुढे असणाऱ्या सावरपाडा नावाच्या छोटेखानी गावामधून देखील पिंपरगडावर जाता येते. पिंपरागडाच्या सर्वोच्च माथ्यावरून आपल्याला आराम खोऱ्यातील साल्हेर, सारोटा, मुल्हेर, मोरा, हरगड, चोल्हेर, प्रेमगिरी व भिलाई हे बागराणी दुर्ग, तर हातगड, अहिवनगड, समतशृंगी, मार्कंड्या, रवऱ्या जावऱ्या, कन्हेरगड, धोडप, कांचना हे 7 माळा रांगेतील दुर्ग असा खजिना दिसतो. या 2 मार्गापेक्षा 3रा मार्ग जास्त सोपा आहे. नाशिक, दिंडोरी, वणी, नांदोरी, आभोना, कनाशी, पिंपरे, खुर्द, चिंचपाडा मार्गे मळेगाव किंवा नाशिक, कलवण, मोकभणगी, चिंचपाडा मार्गे मळेगाव गाठायचे. या मळेगावच्या 3 बाजूंना सह्याद्रीच्या रांगा पसरलेल्या असल्यामुळे हे गावच मुळी सह्यकुशीत वसलेले आहे. डोंगर उतारलेल्या या मळेगावात येणारा रस्ता एका मोठ्या बांधापाशी संपतो. बांधाच्या एका बाजूला वस्ती तर विरुद्ध बाजूला पिंपरा दुर्ग आहे. याच मधून आपल्याला या गडावर जाणारी सोपी वाट आहे. जय शिवराय. आत्ता आपण पिंपळा गडाच्या सर्वोच्च माथ्यावरती आलेलो आहे. या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक असलेला भगवा ध्वज या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी गडावर असलेल्या ह्या पाण्याच्या टाक्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हा गडाचा सर्वोच्च माथा आहे. या सर्वोच्च माथ्यावरती आता आम्ही पोचलेलो आहोत आणि आता थोड्याच वेळात आम्ही परत फिरणार आहे. त्यानंतर आम्ही भिलाई करणार आहे. चला, माझ्याबरोबर तुम्ही शेवटपर्यंत राहिलात, अजून थोड्या वेळ राहा. हा संपूर्ण इतिहास मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे, दाखविला आहे, अजून दाखवणार आहे. हे पहा, हे पिंपळावरती असलेलं हे देवीची मूर्ती या ठिकाणी दगडात कोरलेली आहे. मळगाव, दरीपाडा, सप्तशृंगी माता अशी विविध नावं या ठिकाणी दिलेली आहेत. हा पहा, हा संपूर्ण कडा आणि या इथं दगडात कोरलेली मातेची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. असं कडेकडेने यावं लागतं त्याला.
अशी थोडीशी ही या वाटेने. दोरबारी व सातमार रांगेच्या बरोबर मध्यभागी हा पिंपरागड येत असल्यामुळे त्याचे स्थान महत्त्वाचे आहे. या किल्ल्याच्या आजूबाजूचे किल्ले शिवरायांनी जिंकले असल्यामुळे हा गड देखील त्यांच्या ताब्यात नक्कीच असेल असे वाटते. औरंगजेबाच्या बांगरान मोहिमेत पिंपलागड एवढा उल्लेख सोडला तर या किल्ल्याची इतिहासात कुठेही नोंद आढळत नाही. प्रशस्त नेड्यामुळे आणि माथ्यावरून दिसणाऱ्या 10-15 किल्ल्यांमुळे पिंपरागड आपल्या मनावर प्रदीर्घ मोहिनी घालतो. 6 वाजता गड प्रदर्शन चालू केलं होतं. 7ला वरती आलो, संपूर्ण गड फिरला आणि आता 8 वाजलेले आहेत आणि आता आम्ही गड उतार होतोय. गड पाय उतारला सुरुवात झालेली आहे. सकाळी आम्ही 6 वाजता चालू केलं होतं, परंतु त्यावेळेस आम्हाला हा रस्ता नीट तुम्हाला दाखवता आला नाही. हे पहा, असा हा ठिकाणी असा हा रस्ता आहे. मुरुम थोडासा घसरडा रस्ता आहे, छोटासा, जास्त नाही आहे. आणि असा उतरताना पहा हा मार्ग.